श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकरीचा मोदक कसा करायचा हे दाखवलं होतं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे लोकरीपासून करंजी कशी करायची. गणपती डेकोरेशनसाठी, रुखवतीसाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया करंजी बनवायला. त्यासाठी लागणारं साहित्य आहे लोकर, कैची आणि इथे मी 2.5 mm ची सुई घेतलेली आहे आणि आपल्याला इथे लागणार आहे फिल करण्यासाठी फॅब्रिक. तर चला तर मग आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे मॅजिक रिंग करून घ्यायचे. आणि ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 12 डबल क्रोशे करायचे. तर आपण पहिल्यांदा इथे 3 ची साखळी करून घेतलेली आहे. 1, 2 आणि 3. आता ह्या 3च्या साखळीला सुद्धा आपल्याला ह्या 12 डबल क्रोशे मध्ये काउंट करायचं. म्हणजे आपला हा पहिला डबल क्रोशे झाला. हे पहिला टाका 1, 2, 2, 3, 4, 5. असे आपल्याला एकूण 12 डबल क्रोशे करायचे आणि 12. आपले 12 डबल क्रोशे झालेले आहेत. आता इकडे आता आपण ह्याला आपली मॅजिक रिंग आहे ती घट्ट करून घेऊया. म्हणजे हा आपला पहिला सर्कल तयार करू. आता आपण हे स्लिप स्टिच घालून आपण ह्याला सर्कल पूर्ण करून घेऊया. 2 आणि 3. आपला हा सर्कल हा पूर्ण झालेला. आता आपण परत 3 ची साखळी करूया आणि आपल्याला इथे आता प्रत्येक साखळीमध्ये 2 डबल क्रोशे असे बघा. इथे ह्या ही साखळी घातली, तिथूनच मी अजून एक डबल क्रोशे घालते. एका साखळीमध्ये 2 वेळा डबल क्रोशे असे. आता आपले जर खालचे 12 डबल क्रोशे झालेले आहेत, आपले वरचे 24 डबल क्रोशे होते. बघा परत ह्याच्यातनच असे आपल्याला 24 डबल क्रोशे करून घ्यायचे. आता आपले इथे 24 डबल क्रोशे झालेले आहेत. प्रत्येक साखळीतनं 2 वेळा असे आपल्याला हे डबल क्रोशे घालून घ्यायचे होते. आपण घालून घेतलेले. आता आपण इथे परत स्लिप स्टिच घालू आणि आपल्या इथे हा सर्कल पूर्ण करू. आता आपला हा सर्कल पूर्ण झाला म्हणजे 1, 2. आता आपल्याला काय करायचंय, 1, 2 आणि 3. परत 3 ची साखळी घातली. अजून ह्याच्यामध्ये आपण एक साखळी घालणार म्हणजे 4 ची साखळी झाली. 1, 2, 3, 4. आणि आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये प्रत्येक खांबाच्या मध्ये एक खांब असं डबल क्रोशे घालून घ्यायचंय. 1 म्हणजे एक साखळी, एक साखळी, एक खांब असं आपल्याला घालून घ्यायचं. एक साखळी, ह्या खांबामध्ये आपल्याला एक खांब, एक साखळी, एक खांब. हा पूर्ण सर्कल आपल्याला असंच करायचंय. एक साखळी आणि प्रत्येक खांबामध्ये अजून एक खांब, प्रत्येक खांबामध्ये एक खांब असं आपल्याला घालून घ्यायचं. असं आपल्याला एक साखळी, एक खांब असा हा सर्कल आपण पूर्ण करून घेतलेला आहे.
बघा 1 2 आणि 3. आपला हा सर्कल सुद्धा पूर्ण झाला. स्लिप स्टिच घातली. आपण अजून एक स्लिप स्टिच घालायची आणि 3ची साखळी करून घ्यायची. आणि इथे काय करायचंय आपल्याला, प्रत्येक खांबामध्ये प्रत्येक साखळीमध्ये 2 डबल क्रोशे. म्हणजे बघा एक साखळी झाली, अजून हा एक डबल क्रोशे. आता पुढे ही साखळी आहे, त्याच्यामध्ये पण 2 वेळा डबल क्रोशे घालून घ्यायचे आपल्याला. आता आपला हा सर्कल सुद्धा पूर्ण होत आलेला आहे. असे आपण प्रत्येक साखळीमध्ये 2 वेळा असे आपण डबल क्रोशे घातलेले आहेत. आणि आता इथे स्लिप स्टिच करून घेऊन आपला सर्कल पूर्ण करून घेतो. आता हे असं झालेलं. अजून आपल्याला एक सर्कल करून घ्यायचं. असं मी एकूण 5 राऊंड करून घेणार आहे. तर आता हा आपला 5वा राऊंड आहे. त्याच्याकरता मी परत 3ची साखळी घातली. आणि आपण बघा आता ह्याच ह्याच्यामधनं आपण 2 वेळा एक साखळी घातली, त्याच साखळीमधनं आपण आणखीन एक डबल क्रोशे घातला. म्हणजे आपल्या इथे 2 डबल क्रोशे झाले. आणि जो त्याच्या पुढे आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 वेळाच घालायचा आहे डबल क्रोशे. 1 परत दुसऱ्या साखळीमध्ये 2 वेळा. म्हणजे एकदा 1 वेळा आणि एकदा 2 वेळा असं आपल्याला डबल क्रोशे घालून घ्यायचे. हा राऊंड आपल्याला पूर्ण असाच करायचा आहे. आता बघा इथे मी एकदाच घालते आणि इथे मी 2 वेळा घालते. ह्या खांबामध्ये मी 2 वेळा घालते. बघा इथे 2 वेळा, इथे 1 वेळा, इकडे 2 परत 1. म्हणजे आपल्याला एका वेळेला 2 एका वेळेला 1 असं 2 1 2 1 चा हा पूर्ण सर्कल तयार करून घ्यायचं. सुद्धा पूर्ण होत आलेलं आहे. ह्या सर्कल मध्ये आपण एका साखळीत 1 आणि एका साखळीत 2 असे डबल क्रोशे आपण केलेले आहेत. आणि आता आपण इथे स्लिप स्टिच घालून आपला हा सर्कल पूर्ण करायचा. आपण एकूण हे 5 सर्कल केलेले, 1 2 3 4 आणि 5. आता जर कोणाला मोठी करंजी हवी असेल तर त्यांनी आणखीन एक सर्कल वाढवला तरीही चालेल. तर आता आपण करंजीला हे बघा ही आतली बाजू आहे ना करंजीला, आता करंजीचा आपण आकार देऊया. तर आपण जिथे आपलं हे आलेलं आहे तिकडूनच आपण शेवटचा टाका आलेला आहे तिथूनच आपल्याला करंजीला दुमडायचं आणि हे आतमध्ये ठेवायचे. हे बघा आता आपण इथे 1 ची साखळी करून घेऊया. आणि हे बघा इकडे काय करायचं आपल्याला, ही जी आपण साखळी घातलेली आहे तर साखळीचा एकच धागा आपल्याला पकडायचा आहे. म्हणजे एकदम पूर्ण साखळीमध्ये आपल्याला हा हुक घालायचा नाही. आपल्याला काय करायचंय, साखळीचा जो आतला धागा आहे त्याला घेऊन इकडेच पण ते तसंच करायचं. आपल्याला आतला धागा आहे त्यालाच फक्त आपल्याला घ्यायचंय आणि आपल्याला इथे स्लिप स्टिच घालायची.
असं आपल्याला इकडे पण म्हणजे आपल्याला पूर्ण ही करंजी आहे ना ती बंद करताना फक्त आतल्याच धाग्याला पकडून आपल्याला इकडे स्लिप स्टिच घालायची. सुरुवातीला थोडस ओढताना होतं मागे पुढे, पण नंतर ते बरोबर होऊन जाईल. फक्त आतल्याच धाग्याला मी पकडलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा हुक घातलेला आहे आणि हा धागा ओढून आपण इकडे स्लिप स्टिच केलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण करंजी बंद करून घ्यायची, पण त्याच्या आधी आपल्याला ह्याच्यामध्ये फॅब्रिक फिल करायचंय. आपण पहिल्यांदा अर्ध्यापर्यंत हे करून घेऊया. करंजी बनवायला एकदम इझी आहे, व्यवस्थित लक्ष देऊन केलं तर पटापट होईल. आतल्याच फक्त धाग्याला आपल्याला पकडायचं. हे साखळीचा आतला धागा आणि ह्या साखळीचा आतला धागा, असं करून आपल्याला इथे स्लिप स्टिच घालायची. तर आपली आता इथे अर्ध्यापर्यंत झालेली, तर आपण आता ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊया. सारण म्हणजेच फॅब्रिक आपलं भरून घेऊया. आपल्याला हे फॅब्रिक जरा ना व्यवस्थित आतपर्यंत भरून घ्यायचं. सारण कसं टम्म भरलेलं असेल तर करंजी सुद्धा दिसायला खूप सुरेख दिसते. आणि आपण इकडून परत आपलं ह्याच पद्धतीने आपण आपली ही करंजी पॅक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही करंजी पूर्ण बंद करून घ्यायची. बघा, आता आपण ह्याला मुरड घालणार आहोत, पण तुम्ही मुरड न घालता अशीच ठेवली तरी ही करंजी छान दिसते. पण आता मी तुम्हाला मुरड घालायला पण दाखवते कशी घालायची ती. आता आपल्याला
बघा, आता आपण ह्याला मुरड घालणार आहोत, पण तुम्ही मुरड न घालता अशीच ठेवली तरी ही करंजी छान दिसते. पण आता मी तुम्हाला मुरड घालायला पण दाखवते कशी घालायची ती. आता आपल्याला करंजीला उलट्या बाजूने टाके घालायचे. तर काय करायचं, ही करंजी आहे, एक साखळी घालूया. हे बघा, वरच्या बाजूनी सुई खाली घेऊन आपल्याला टाके घालायचे. आणि आपल्याला इथे स्लिप नोट बांधायची. ह्याच्यातनं आपण केलं, वरती धागा घेतला आणि ह्या दोन धाग्यामधनं आपल्याला हा धागा खेचून काढायचा. वरनं टाकला म्हणजे ही आपल्याला मुरड आहे ना, आपल्याला अगदी उलट्या बाजूनीच घालायची. मग छान मुरड असल्यासारखा त्याला अगदी करंजीला मुरड घातल्यासारखं ते दिसतं. वरच्या बाजूने काढून खालच्या बाजूने आपण धागावर ओढलाय आणि दोन्ही धाग्यातनं हा धागा खेचून घेतला. आता अशी आपल्याला पूर्ण मुरड घालून घ्यायची. कशी दिसते, छान दिसते की नाही. सगळे टाके हे असे उलटे घालून घेतलेले. पूर्ण झालेले आपण इथे आपल्या हाताला गाठ बसवली. कट करून घेऊया आणि ह्या धाग्याला आपण त्याच्यामध्ये लपवून एक्स्ट्राचा धागा आहे ते कट करून घेऊया. बघा ना कशी वाटली तुम्हाला करंजी, छान झाले की नाही. अगदी खरोखरची करंजी वाटते लांबून बघितल्यावर. तुम्हाला मी बनवलेली ही करंजी जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि मला कमेंट्स करून कळवा तुम्हाला ही कशी वाटली करंजी. थँक्यू.